पण मॅडम तुम्हाला सांगतो, पहिला आपल्याकडे आंब्याचे झाड होते. त्या आंब्याच्या झाडाचा एखादा पाड पडल्यानंतर ते कच्चे आंबे तोडायची सवय होती. आणि ते कच्चे आंबे तोडल्यानंतर त्याच्या माच टाकल्या जात होता पकवण्याकरता. बरोबर आहे ना, माचीत म्हणतात ना त्याला. आणि हा एवढा मोठा माच टाकल्यानंतर ते 1000 आंबे, 2000, 5000 आंबे एका झाडाचे टाकले, सगळेच आंबे चांगले राहत नव्हते, काही सडून जात होते त्याच्यात. आता मग आपण या सडल्या लोकांचा विचार जास्त का म्हणून करायला पाहिजे? पण आमचे गुरु कोण आहेत? महान त्यागी बाबा जुमदेवजी. आपल्या बाबाचे गुरु कोण आहेत? भगवान बाबा हनुमानजी. हा मार्ग कुणी निर्माण केला? महान त्यागी बाबा जुमदेवजीने तयार केला. कष्ट कुणी घेतले? बाबांनी घेतले. त्याग कुणी केला? बाबांनी केला. हा मार्ग निर्माण करण्याकरता दुःख सहन कोणी केले? बाबांनी केले. त्याचं मोल आम्हाला कधी समजेल? केव्हा समजेल आम्हाला मोल? मी आताच म्हटलं की या मार्गात आलेला प्रत्येक सेवक हा 12 घाटचा पाणी पिऊन आलाय. खूप मोठ्या दुःखातून आला. जेव्हा आमचे रिश्तेदार आम्हाला मदत करायला तयार नव्हते, जेव्हा आमची कुटुंबावी आमच्याकरता उभं राहत नव्हते, जेव्हा आमचे दोस्त मित्र सुद्धा दूर गेले होते, त्यांना आवाज दिला तर असं वाटत होतं याची बायको भरती आहे. आवाज देऊन राहिला, 5,000 रुपये उधार मागन, थांब थांब येतो म्हणून तो तिकडूनच कटून जात होता, तो जवळ येत नव्हता. मग अशा विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या मार्गदर्शकाकडे गेलो. कारण मार्गदर्शकाला मंडळाचा शब्द आहे, आमच्या बाबाचा शब्द आहे. आणि परमेश्वर काम कशावर करते? शब्दावर करते. मग त्या परमेश्वराची ओळख आम्हाला आली का? आम्ही परमेश्वरी गुण ओळखलो का? आणि जर आम्हाला परमेश्वराची ओळख झाली असती, आम्हाला आमच्या बाबाने केलेल्या कष्टाची जाण राहिली असती, तर आज आम्हाला इथं आजही सेवक दारू पितात हे ऐकण्याची वेळ आमच्यावर आली नसती. सगळेच पोरं मायबापाची सेवा करत नाही. करतात का? काही काही पोरं मायबापाला लाथा मारणारे पैदा झालेत कुकुट. आता आपली वेळ आहे. बाबांनी आपल्याला खूप दिला, त्याची परतफेड आम्ही आयुष्यभर तरी करू शकत नाही, परंतु बाबाची बदनामी होणार नाही एवढं तर आम्ही सोचू शकतो. आणि बाबाचे स्वप्न पूर्ण करायचे असतील तर आमचे जे लेकरं आहेत, जे उद्याची भावी पिढी आहे, या मार्गाची जबाबदारी ज्यांच्यावर येणार आहे, त्यांना घडवण्याचे काम सुद्धा आता आमचं आहे. त्यांच्या शिक्षणाकडे व्यवस्थित लक्ष द्या, त्यांच्यावर चांगले संस्कार टाका. 1-2 एकर नाही घेतली तर चालेल, स्लॅबचा घर काचाची दिवाल नाही बनवली तर चालेल, तुम्ही 2-4-10 एकर घेऊन ठेवाल, काचाची इमारत बांधताना पोट्टा बेवडा निघला तर पुरा विकणार आहे, तुमचं नाव बी मिटून जाईल त्या बिल्डिंग वरचा. मिटन का नाही मिटन? मिटून जाईल. आणि म्हणून या भानगडीत पडण्यापेक्षा तुमचे जे लेकरं आहेत त्या लेकरांवर चांगले संस्कार जर तुम्ही दिले, त्यांच्या शिक्षणाकडे जर तुम्ही लक्ष दिलं, त्यांना जर चांगलं घडवलं. बाबा काय श्रीमंत होते का? नव्हते. बाबांनी दुकानामध्ये नोकरी केली, पण एका दुकानामध्ये नोकरी करूनही बाबांनी स्वतःच्या मुलाला शिकवलं. असं शिकवलं की आज विदेशामध्ये एक नामांकित डॉक्टर पैकी एक म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजीचा मुलगा म्हणून ठुबरेकरजी अमेरिकेमध्ये नोकरी करतो. आणि बाबाच्या तुलनेने तर तुमच्याकडे कोणाकडे 10 एकर, कोणाकडे 5 एकर आहे, कोणाकडे नोकरी आहे, कोणाकडे दुकान आहे. बाबा तर दुसऱ्याच्या दुकानात नोकरी केलं. मग आम्ही काय शिकतो की आमच्या बाबा कसे होते, आमच्या बाबांनी कर्तृत्व काय करून दाखवलं, बाबांनी ज्या गरिबीतून स्वतःच्या मुलाला शिकवले, त्या जागतिक दर्जाच्या डॉक्टर बनवू शकले, तर आम्ही आमच्या मुलाला चांगला एक सेवक बनवू शकत नाही, एक मास्तर बनवू शकत नाही, एक चांगला गृहस्थ बनवू शकत नाही. आणि जर इथं कुठं आम्ही कमी पडत असेल तर आम्ही महान त्यागी बाबा जुमदेवजीचे विचार अजूनही अनुसरले नाही, हाच त्याचा अर्थ. आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की आपण सर्व, मी सुद्धा 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचे आपण सर्वांनी पालन करावं. मी सुद्धा करीन एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि